नागपूर भाजपमध्ये उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबामध्ये कलह सुरू झालाय। भाजपच्या विनायक डेहनकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। पतीनं बंडखोरी केल्यानं माजी महापौर अर्चना डेहनकरांनी घर सोडत माहेर गाठलं। पक्षनिष्ठा आणि पतीचा निर्णय या कात्रीमध्ये सापडल्याने अर्चना डेहनकर नागपुरातच माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करणार आहेत। त्यांनी तसा निर्धार केला। नागपूर महानगरपालिकेत तिकीट नाकारल्याने माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी पक्षाचा राजीनामाही दिलेला आहे, सोबतच अपक्ष उमेदवारीही दाखल केलेली आहे आणि या कारणावरून जे आहे तो त्यांच्या कुटुंबावर थेट परिणाम झालेला आहे। त्यांच्या पत्नी माजी महापौर अर्चना डेहनकर या सध्या माहेरी आहेत, द्विधा मनस्थितीत आहेत। त्या पक्षाचं काम करायचं की पतीचं काम करायचं आणि त्यापासून पक्षाचा हा महत्त्वाचा असल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं होतं। त्यानंतर आता आपल्या सोबत आहेत स्वतः विनायक डेहनकर। विनायक जी, काय सांगाल, पक्षाचं कधीपासून तुम्ही काम करताय, कुठली पदं भूषवली आणि पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती का तुम्ही? मी पक्षाचं काम 1984 पासून इथे गणेशपेठमध्ये काम उभं केलं आहे, सुरुवात केलेली आहे। मी बूथ प्रमुखपासून तर शहराच्या कार्यकारिणीपर्यंत मी संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहे। इथे 3 लोकसभा ज्या झाल्या, 4थी लोकसभा म्हणजे आताची, या 4ही लोकसभामध्ये मी कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहिलं, संपूर्ण व्यवस्थेचं काम पाहिलं। तुम्ही सगळेजण आलेच होते, यापूर्वी पण बघितलं असेल। मला भाजपचे जेही आपले जे पदाधिकारी आहे, जे आता मालक बनून बसलेले आहे, म्हणजे मालकच आहे ते। आधी पक्ष असा नव्हता, आधी पक्षामध्ये विचारायचं, पक्ष मोठा झाला मला आनंद आहे, परंतु या पद्धतीने मोठा झाला की ते कोणत्या कार्यकर्त्याचंही ऐकून घेणार नाही। मनधरणी करण्याचा काही प्रयत्न झाला आहे का तुमच्याकडे? होईल तरीही मी मागे घेणार नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम आता कुटुंबावरही आपल्याला दिसून येत आहे। नागपुरातील प्रभाग क्रमांक 17 मधून विनायक डेहनकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर परिणाम झालाय। कारण त्यांची पत्नी माजी महापौर अर्चना डेहनकर या आपल्या भावाकडे निघून आलेल्या आहेत, म्हणजे माहेरी निघून आलेल्या आहेत। काय कारण आहे ताई, तुम्ही माहेरी आलेले आहेत, पती सोबत नाहीये, पती निवडणुकीच्या रिंगणात आहेत? ते परिवार म्हणून मी पतीसोबत आहे, पण राजकीय द्वंद्व ज्या वेळेला होतं आणि राजकीय विचारधारेला कुठेतरी तडा पसतो, त्यावेळेला त्याच्यापासून थोडासा स्पेस मिळावी म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्या प्रभागातनं आपले इच्छा दर्शवली उमेदवारी करता। आणि विनायक डेहनकर यांनी सुद्धा प्रभाग 17 मधनं उमेदवारी मागितलेली होती, परंतु जे काही निर्णय झाले, म्हणजे पार्लमेंटरी बोर्डाचा असेल, पक्षश्रेष्ठींचा निर्णय जो काही झाला, त्या निर्णयामध्ये त्यांना नाकारलं गेलं। त्यामुळे त्यांना ते हर्ट झाले आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी। काँग्रेसमधून भाजपात आलेले मनोज साबळे यांच्यामुळे देखील त्यांची नाराजी आहे। मी तेच सांगते आहे की त्यांना जो म्हणजे प्रभागात जे 4 उमेदवार त्यांनी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये परवा म्हणजे 29 तारखेला काँग्रेसचा माणूस त्यांनी पक्षात आणला आणि 30 तारखेला सकाळी त्याला उमेदवारी दिली। नेत्यांकडनं काही तुमच्याशी चर्चा झाली आहे का, तुमच्याशी किंवा विनायक रावांशी? माझ्याशी झालेली आहे, मला अपेक्षित पण नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।